नमस्कार मित्रांनो, स्टडी मास्टर मराठीवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. बरं, आता अजिबात वेळ न घालवता आपण थेट मुद्द्यावर येऊया. महा-टी-ई-टी परीक्षेत हमखास आणि हक्काचे मार्क मिळवून देणारा जर कोणता सर्वात महत्त्वाचा टॉपिक असेल ना, तर तो म्हणजे वर्णमाला. तुम्हाला जर मराठी व्याकरणात पैकीच्या पैकी गुण हवे असतील तर आजचा हा मास्टर क्लास तुमच्यासाठी अक्षरशः गेम चेंजर ठरणार आहे. कारण मित्रांनो, हा असा घटक आहे जो पेपर 1 आणि पेपर 2 या दोन्हीमध्ये अत्यंत निर्णायक ठरतो. चला तर मग सुरू करूया. आजच्या या मास्टर क्लासमध्ये आपण नेमक्या कोणत्या गोष्टी कव्हर करणार आहोत हे पटकन बघून घेऊया. सगळ्यात आधी आपण बघूया वर्णमालेचं महत्त्व, त्यानंतर शब्दांची फोड कशी करायची ते पाहू, मग स्वर आणि स्वरादी, त्यानंतर उच्चारस्थाने ओळखण्याची एक भन्नाट KTM2 ट्रिक आपण पाहणार आहोत. पुढे जाऊन कठोर, मृदू आणि महाप्राण वर्ण आणि शेवटी लघुगुरू क्रम कसा ओळखायचा, या सर्व महत्त्वाच्या कन्सेप्ट्स आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. तर सुरुवात करूया आपल्या पहिल्या टॉपिकपासून. महा-टी-ई-टीच्या दृष्टीने वर्णमालेचं नेमकं काय महत्त्व आहे, हाच आपल्या व्याकरणाचा खरा पाया कसा आहे ते पाहूया. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की वर्णमालेवरच इतकं जोर का? तर बघा, पेपर 1 असो किंवा पेपर 2, मराठीची काठिण्य पातळी जवळपास सारखीच असते. अनेक विद्यार्थी काय करतात, बाजारात मिळणारी ती भली मोठी जाडजूड पुस्तके घेऊन बसतात. पण खरं सांगू, तसं करण्याची अजिबात गरज नाहीये. स्मार्ट स्टडी करा. मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचं जर तुम्ही अचूक विश्लेषण केलं आणि काही मोजके प्रमाणित नियम समजून घेतले तर 30 पैकी 28 पेक्षा जास्त गुण मिळवणं हे डाव्या हाताचा खेळ आहे. थोडक्यात काय, तर योग्य ट्रिक्स वापरल्या तर इथे जास्तीत जास्त मार्क्स मिळवणं खरंच खूप सोपं आहे. आता वळूया आपल्या दुसऱ्या आणि अत्यंत महत्त्वाच्या घटकाकडे, तो म्हणजे शब्दांची फोड करणे. यात विशेषतः जोडाक्षरे कशी समजून घ्यायची ते आपण बघू. बऱ्याचदा काय होतं, शब्दांची फोड करायची म्हटलं की आपल्याला थोडं टेन्शन येतं. पण इथेच तर खरी मजा आहे. जेव्हा आपण ज्ञ, क्ष आणि श्र यांसारख्या संयुक्त व्यंजनांची अशी सुटसुटीत फोड करून पाहतो ना, तेव्हा ती डोक्यात अगदी फिट बसतात. उदाहरणार्थ, ज्ञची फोड कशी होते बघा, द अधिक न अधिक य आणि शेवटी अ. तसंच क्ष म्हणजे क, श आणि अ मिळून म्हणतो, आणि श्रची फोड होते श, र आणि अ. ही बेसिक रचना जर तुमच्या एकदा लक्षात आली तर परीक्षेत कितीही मोठा किंवा अवघड शब्द येऊ दे, तो सोडवणं तुमच्यासाठी एकदम सोपं होऊन जाईल. आणि तुम्हाला एक गमतीची गोष्ट सांगू का? ज्ञानचक्षू आणि श्रद्धांजली हे 2 शब्द घ्या. दिसायला ते अगदी वेगवेगळे आणि मोठे वाटतात, बरोबर? पण जेव्हा तुम्ही त्यांची फोड करता तेव्हा तुम्हाला दिसेल की या दोन्ही शब्दांमध्ये मिळून नेमके 11 मूळ वर्ण आहेत. याचाच अर्थ असा मित्रांनो की टी-ई-टी परीक्षेत शब्दांचं वरवरचं रूप जरी बदललं तरी त्यांचा तो पॅटर्न किंवा मूळ स्ट्रक्चर मात्र तेच राहतं. चला आता पुढच्या कन्सेप्टकडे जाऊया. आपला तिसरा टप्पा आहे स्वर आणि स्वरादी. हे वर्गीकरण नेमकं कसं असतं ते बघूया. परीक्षेच्या दृष्टीने स्वरांचं वर्गीकरण हा अत्यंत हॉट टॉपिक आहे. आता सजातीय स्वर म्हणजे नक्की काय, तर अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर एकाच उच्चारस्थानातून निघणाऱ्या स्वरांच्या जोड्या, जसा की अ आणि आ. एकदम साधी गोष्ट आहे. आणि याच्याच विरुद्ध जेव्हा 2 वेगळे स्वर एकत्र येतात आणि त्यातून एक नवीन स्वर तयार होतो तेव्हा त्याला आपण संयुक्त स्वर म्हणतो, जसं की ए, ओ आणि औ. या व्यतिरिक्त तुम्हाला दीर्घ स्वर आणि ह्रस्व स्वर यामधला फरक ओळखता येणं हे देखील परीक्षेत हमखास विचारलं जातं, त्यामुळे ते पक्क करून ठेवा. आता यातलाच अजून एक महत्त्वाचा म्हणजे अगदी क्रुशियल पॉइंट म्हणजे स्वरादी. शब्दावरूनच बघा ना, स्वरादी म्हणजे काय, तर ज्यांच्या उच्चाराच्या अगदी सुरुवातीलाच स्वर येतो. स्वर अधिक आदी म्हणजे स्वरादी. आपल्या मराठी वर्णमालेत फक्त आणि फक्त 2च स्वरादी आहेत. कोणते, तर एक आहे अनुस्वार म्हणजेच अम आणि दुसरा आहे विसर्ग म्हणजेच आहा. परीक्षेत तुम्हाला फसवण्यासाठी यांना कधीकधी परस्वर्ण असंही म्हटलं जातं. त्यामुळे हा शब्द डोक्यात अगदी फिट बसून ठेवा. आता आपण बघणार आहोत आजच्या या पूर्ण मास्टर क्लासमधली माझी सर्वात आवडती आणि महत्त्वाची ट्रिक, उच्चारस्थाने कशी लक्षात ठेवायची. त्यासाठी वापरूया आपली KTM2 ट्रिक. मित्रांनो, ही खरोखरच एक प्रो टिप आहे बरं का. लक्ष देऊ नये का. आत्तापर्यंत तुम्ही उच्चारस्थाने घोकमपट्टी करून पाठ करत असाल, पण आता त्याची काहीच गरज नाही. आपण फक्त KTM2 किंवा KTM2 हे इंग्रजी अक्षर आणि आपल्या व्यंजनांचे गट यांची एक मस्त सांगड घालणार आहोत. कसं ते बघा. K फॉर कंठ्य म्हणजेच क चा गट, T फॉर तालव्य म्हणजे च चा गट, M फॉर मूर्धन्य हा झाला ट चा गट, D फॉर दंत्य हा त चा गट आणि शेवटी O फॉर ओष्ठ्य म्हणजेच प चा गट. आहे की नाही एकदम भारी. ही ट्रिक वापरली ना की तुम्हाला अजिबात पाठांकर करावं लागणार नाही. सगळं कसं एकदम लॉजिकल आणि सोपं होऊन जातं. पुढचा आपला टॉपिक आहे व्यंजनांचं वर्गीकरण. आता यात कठोर,
मृदू आणि महाप्राण वर्ण कसे ओळखायचे ते आपण अगदी स्मार्ट पद्धतीने समजून घेऊ. उच्चारस्थाने तर आपली पक्की झाली. आता व्यंजनांचा कठोरपणा आणि मृदूपणा कसा ओळखायचा यासाठी आपल्याकडे हाताच्या 5 बोटांवर मोजता येणारी एक भन्नाट ट्रिक आहे. आपल्याकडे 5 गट आहेत आणि प्रत्येक गटात 5 वर्ण असतात, बरोबर? तर नियम अगदी सोप्पा आहे. कोणत्याही गटातील पहिली 2 अक्षरे नेहमी कठोर किंवा अघोष असतात. त्याच्या पुढची 2 अक्षरे मृदू असतात आणि अगदी शेवटचं एक अक्षर हे अनुनासिक असतं. म्हणजे बघा, समजा ठ किंवा फ ही अक्षरे आली तर ती गटात पहिल्या 2 मध्ये येतात ना, मग ती डोळे झाकून कठोर व्यंजने आहेत असं समजायचं. हाताच्या बोटांवर मोजलं की सेकंदात तुमचं उत्तर तयार. आता महाप्राण वर्णांसाठी तुम्हाला मी अजून एक मस्त प्रो टिप देतो. महाप्राण म्हणजे काय? तर ज्या वर्णांचा उच्चार करताना आपल्या फुफ्फुसातील हवा अगदी जोराने बाहेर फेकली जाते. पण हे परीक्षेत कसे ओळखायचं? सोपी ट्रिक अशी आहे की त्या अक्षराचं इंग्रजीत स्पेलिंग करून बघा. जर त्या स्पेलिंगमध्ये एच हे अक्षर येत असेल तर ते अक्षर बहुधा महाप्राणाच असतं. पण मित्रांनो, इथे खूप महत्वाचा अपवाद आहे आणि तो म्हणजे च हे अक्षर. इंग्रजीत आपण CH लिहितो, एच येतो तिथे, पण तरीही तो महाप्राण नाहीये. हा अपवाद खूप वेळा विचारला जातो. आणि हो, मराठीत एकूण महाप्राण वर्णांची संख्या 14 आहे, हे मात्र पक्क लक्षात असू द्या. आता आपण आलोय आपल्या आजच्या सेशनच्या अगदी शेवटच्या पण तितक्याच महत्त्वाच्या टप्प्यावर. तो म्हणजे लघु गुरु क्रम ओळखणे. वृत्ते यांसारखे टॉपिक समजण्यासाठी लघु गुरु क्रम समजणं खूप गरजेचं आहे. या ठिकाणी आपण उच्चाराच्या कालावधीनुसार काही चिन्हे वापरतो. आता हे बघा, लघु म्हणजे काय? तर ज्या अक्षराचा उच्चार आखूड किंवा ऱ्हस्व होतो तो आपण इंग्रजी यू या आकाराने दाखवतो. आणि या उलट गुरु म्हणजे काय? तर ज्याचा उच्चार थोडा लांबट किंवा दीर्घ होतो तो दाखवण्यासाठी आपण एका आडव्या रेषेचा म्हणजेच डॅशचा वापर करतो. कन्सेप्ट एकदम सिंपल आहे. मागच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिकांमधूनच आपण एक उदाहरण घेऊया, म्हणजे तुम्हाला लगेच क्लिअर होईल. धरणी हा शब्द घ्या. आता याच्यात धचा उच्चार आखूड आहे, म्हणजेच तो लघु झाला आणि आपण तिथे यू देणार. र हा सुद्धा आखूड आहे, म्हणून तोही लघु म्हणजे यू झाला. पण शेवटी नी बघा, तो दीर्घ आहे, म्हणून तो गुरु झाला, म्हणजे तिथे आपण डॅश देणार. याचाच अर्थ याचा सिक्वेन्स कसा बनेल? यू डॅश. आणि समजा जर कमळ हा शब्द घेतला तर तिथे सगळेच उच्चार आखूड आहेत, त्यामुळे सर्वच अक्षरे यू म्हणजे लघु असतील. एकदम सोपं आहे ना? तर मित्रांनो, आता वेळ झाली आहे आज आपण जे काही पाहिलं त्याच्या एका क्विक रिकॅपची आणि एका छोट्याशा चॅलेंजची. आज आपण जे काही पाहिलं त्याचा थोडक्यात सारांश म्हणजे तुम्ही जर अशा स्मार्ट ट्रिक्स आणि योग्य कन्सेप्ट्स वापरून अभ्यास केला तर तुमचं यश कोणीही रोखू शकत नाही. वर्णमालेचे हे मोजके नियम जर तुम्ही पक्के केलेत ना, तर व्याकरणाचे हे हक्काचे मार्क तुमच्या खिशातच आहेत. आता जाता जाता मी तुम्हाला एक चॅलेंज देणार आहे. तुमच्यासमोर 4 शब्द आहेत: नाविन्य, प्रतीक्षाग्रह, परीक्षा आणि आध्यात्मिक. यापैकी अशुद्ध किंवा चुकीचा शब्द कोणता आहे हे मला पटकन ओळखून दाखवा आणि तुमचं अचूक उत्तर लगेच खाली कॉमेंट बॉक्समध्ये सांगा. बघूया किती जणांचा अभ्यास पक्का झालाय. महाटीईटीच्या या प्रवासात तुम्हाला खात्रीशीर यश मिळवायचं असेल तर आपल्या स्टडी मास्टर मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. अभ्यास करत रहा, पॉझिटिव्ह रहा आणि यशस्वी व्हा.